विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यावर्षी तुम्ही 10वी मध्ये गेलेला आहात आणि तुमच्याशी काही गप्पा माराव्यात म्हणून मी किरण बर्वे आज इथे आहे. मी गेली 25 वर्ष पुण्यातल्या नामवंत अशा गणिताच्या संशोधन आणि शिक्षण संस्थेत भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये गणित शिकवतो आहे. ते आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धा, ज्याला आपण इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड म्हणतो, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं काम करते. तसंच मी 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं आहे. मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आहे आणि तिथनं ज्या काही वेगवेगळ्या पद्धती मी अभ्यासाच्या शिकलो त्याचा मला कायमच उपयोग झालेला आहे. मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी आमच्या साधन केंद्रांनी विकसित केलेले व्हिडिओ बघितलेले असणार आणि तुम्ही यापुढेही बघत असणार. मात्र हे वर्ष परीक्षेचं, हे वर्ष बोर्डाच्या परीक्षेचं म्हणून काही प्रमाणात दडपणाचं असतं असं मला जाणवतं. सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये एक प्रकारची अनामिक अशी अस्वस्थता या बोर्डाच्या परीक्षेमुळे असते. म्हणून म्हटलं की तुमच्याशी गप्पा माराव्यात मोकळेपणाने, आणि असं काही दडपण घ्यायचं कारण नाही हे तुम्हाला समजावून सांगावं. गोष्ट अशी आहे की आपण परीक्षेमध्ये गुण मिळावेत, परीक्षेत मार्क मिळावेत म्हणून जर का गणिताचा अभ्यास करायला लागलो तर प्रत्येक दिवशी गणिताचं पुस्तक वा गणिताचे एक्सरसाइज उघडताना आपल्या मनात मार्कांचा, परीक्षेचा आणि मग त्याच्यामध्ये मला किती मार्क मिळतील का नाही मिळतील, हा सगळा विचार येतो. हा विचार करणं पूर्णपणे अनावश्यक आहे. मुळात गणित का शिकायचं ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आपल्या सगळ्यांना हे कळतंय की गणित हा आपल्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा अविभाज्य भाग आहे. घरी आलेल्या पाहुण्याला आपण 1 कप चहा देतो आणि आपण म्हणतो की चहा घेणार का, पण त्यावेळेला आपल्या डोक्यात असतं की 1 कप चहा घेणार का. माणसं किती आहेत त्या पद्धतीने आपण चहाला पाणी ठेवतो. गाडी कोणी नवीन घेतली की दुसऱ्या दिवशी त्याला, पहिल्या दिवशी पेढा वगैरे खातो, पण दुसऱ्या दिवशी त्याला विचारतो की काय रे ॲव्हरेज किती आहे. म्हणजे 1 लिटर पेट्रोल मध्ये ती गाडी किती किलोमीटर जाते. आता ह्यात गणित नाही तर काय आहे. मात्र ह्या पहिल्या संवादामध्ये मी तुम्हाला गणिताचे अधिक चांगले आणि अधिक आपलं आयुष्य व्यवस्थित जगायला मदत करणारे काही उपयोग सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी गणित व्यवस्थित शिकलेला आहे तो फसण्याची, व्यवहारात काहीतरी त्याच्याकडनं गफलत होण्याची शक्यता खूप कमी होते. एक उदाहरण सांगतो. मी एकदा काय खरेदीला गेलो होतो, मला शर्ट घ्यायचा होता. शेजारच्या 2 दुकानांमध्ये जो बाहेर होता तो शर्ट मला आवडला. तोच शर्ट दोन्ही दुकानांच्या मध्ये होता. हा शर्ट मी घेणार हे माझ्या मनात नक्की होतं. एका दुकानावरती 25% डिस्काउंट, 25% सूट अशी पाटी होती, तर दुसऱ्या दुकानामध्ये 1000 रुपयाच्या वरच्या गोष्टींवर 10% सूट अशी पाटी होती. मी काय केलं, मी पहिल्यांदा 25% सूट असणाऱ्या दुकानात गेलो. त्यांना त्या शर्टची किंमत विचारली. त्यांनी सांगितली हे 1050 रुपयाला हा शर्ट आहे. मग म्हटलं 25% सूट दिल्यानंतर तो किती होईल, तर त्याची किंमत 790 रुपये होईल असं त्यांनी सांगितलं. मला बरं वाटलं. 1050 वरनं 790, वा वा वा. पण म्हटलं शेजारचा दुकानदार काय म्हणतो ते बघूया. मग मी शेजारच्या दुकानात गेलो. त्यांनी त्या शर्टची किंमत मुळातच 750 रुपये सांगितली. मी त्याला विचारलं डिस्काउंट. तो म्हणला नाही, आम्ही फक्त 1000 रुपयापेक्षा जास्तच्या खरेदीवरतीच सूट देतो.
पण तरीही मी तो 750 रुपयेवाला तोच शर्ट घेतला, 25% सूट देणाऱ्या दुकानातनं घेतला नाही. पण आपल्यापैकी किती जण अशा पद्धतीने विचार करतात? पटकन सूट जिथे जास्त तिथे गर्दी जास्त. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो की बँकेत गेल्यानंतर काही ठेव आपण ठेवणार असतो किंवा कर्ज घेणार असतो. ह्यामधलं जे इंटरेस्ट आपण मिळणार असतं व देणार असतो, ह्याच्यामध्ये अनेक पद्धतीने विचार करायला लागतो. तुम्ही इन्कम टॅक्स शिकलाय गणितामध्ये, तुम्ही सरळ व्याज शिकलाय, तुम्ही चक्रवाढ व्याज शिकलाय, या सगळ्याचा थेट उपयोग तिथे होतो. अजून एक गोष्ट आठवते मला, ती म्हणजे एक जाहिरात होती कपड्यांच्या साबणाच्या पावडरची की अमुक अमुक आमच्याच ब्रँडची पावडर घेतलीत तर तुम्ही समजदार आहात. म्हणजे तुम्हाला शहाणं कधी म्हणायचं जर का आमच्या पद्धतीची पावडर घेतलीत तर? असं कधी असतं का? पण त्या जाहिरातीच्या द्वारे त्यांनी असं बिंबवलं की आमची पावडर घ्या, नाही तर मग तुम्ही शहाणे नाही. मात्र ज्याला गणित कळतं, ज्याला तर्कशक्ती आहे, तो ह्या गडबडीमध्ये, तो ह्या प्रकारच्या काय म्हणायचं फसवे अशा पद्धतीच्या तर्कामध्ये सापडत नाही. म्हणजे मग काय आहे की आयुष्यात जगताना पदोपदी नीट विचार करायला लागतो आणि हे नीट विचार करणं, शास्त्रशुद्धपणे तर्कबुद्धीच्या साहाय्याने विचार करणं हे आपल्याला गणित शिकवतं. म्हणून आयुष्याचं गणित नीट होण्यासाठी शालेय गणित शिका असं आपण मनाशी घट्ट धरलं पाहिजे. म्हणजे मग रोज गणिताचा अभ्यास करताना अरे काय ते मार्क मिळणार का नाही हा विचार न होता, अरे याचा मला आयुष्यात उपयोग आहे बरं का, नीट शिकतो. अजून एका पद्धतीने मला तुमच्याशी बोलायचं आहे की गणित चांगलं शिकल्याने तर्कबुद्धीचा विकास होतो आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्याला दिसतो. तो म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेत नोकरी मिळण्याच्या असो किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळण्यासाठी असो, आपल्याला फायदा होतो. कारण तर्कबुद्धीवरती आधारित प्रश्न असतात, अंकगणितावर आधारित प्रश्न असतात आणि त्याचबरोबर प्रश्न वाचून हा प्रश्न काय आहे हे समजून घेण्याचाही भाग त्या परीक्षांच्या मध्ये असतो. आणि अशा वेळेला गणिताचा बारकाईने कुठल्याही वाक्याचा विचार करण्याची, तर्कबुद्धीने विचार करून पटकन उत्तर काढण्याची जी सवय लागते ती फार मोलाची ठरते. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच भरपूर पैसे मिळावेत असं वाटतं. मात्र पैसे कसे मिळतात याचं एक साधी गोष्ट आहे, ते म्हणजे पैसे तुम्ही जे वाचवता आणि त्याची जी गुंतवणूक करतात त्याच्यातनं जास्तीत जास्त पैसे मिळतात. हे नीट ध्यानात घ्या. आपल्याला आज किती पैसे मिळतात हे 5 वर्षांनी माझ्याकडे किती पैसे असतील याचा विचार केला तर मी बचत किती करतो आणि त्या बचतीची गुंतवणूक मी योग्य पद्धतीने करतो का यावर अवलंबून असतं. त्यामुळे तिथेही सतत गणित लागतं, तिथेही सतत मोजमाप लागतं. उत्तम करिअर करण्याच्या दृष्टीने आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आहे. परंतु मानवी बुद्धिमत्तेनी जर का कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण करू शकलो तरच आपण यशस्वी होणार आहोत. म्हणजे असं आहे की तुम्हाला किती माहिती आहे मला काय फार त्याचं महत्व नाही, कारण मी ती माहिती झटक्यात ChatGPT किंवा गुगलवरनं मिळवू शकतो. मात्र त्या माहितीचा तर्कशुद्ध पद्धतीने तुम्ही कसा वापर करणार आहात हे महत्वाचे ठरते. म्हणून तिथेही एखाद्या सामुग्रीचा, एखाद्या माहितीचा कसं वर्गीकरण करणार, त्याचा सादरीकरण कसं करणार आणि ते वापरणार कसं, हे जे आपण येथल्या संख्याशास्त्रातनं, माहितीच्या व्यवस्थापनातनं शिकणार आहोत,
त्याचा थेट उपयोग आपल्याला होणार आहे. नुसती माहिती संकलित करण्याचा उपयोग नाही, मात्र त्या माहितीच्या आधारे योग्य निष्कर्ष आपण काढू शकतो का, तिचा चांगला वापर करू शकतो का, यावर आपलं पुढचं करिअर अवलंबून असणार आहे. थोडक्यात काय, आयुष्य जास्त समृद्ध करण्यासाठी, छान करण्यासाठी, न फसता आनंदाने घालवण्यासाठी, पुरेसे पैसे मिळवण्यासाठी, अशा सर्व गोष्टींच्यासाठी आपण गणित शिकणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता बघितलं की गणिताचे काय वेगवेगळे उपयोग आहेत आणि त्यातनं आपलं आयुष्य कसं समृद्ध होणार आहे. आपण कुठेही न गडबडता, कसं न फसता आपण ह्या आयुष्यातनं पुढे जाणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या करिअरमध्ये गणित शिकण्याचा किती आणि कसा कसा फायदा आहे. तर 10वीच्या परीक्षेसाठी आपण सातत्याने गणिताचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवूया की ही माझ्या भावी आयुष्याची पायाभरणी आहे आणि ती गणिताच्या साहाय्याने तर्कबुद्धी विकसित करत आपण केली तर 10वीचा अभ्यास म्हणजे आयुष्य यशस्वी होण्याची गुरुकिल्ली ठरणार आहे. चला मग गणिताचा मनापासून छान अभ्यास करूया. धन्यवाद.